हॅलो. 5 षटकांचा सामना असेल. तर 10 मिनिटांचा अवधी असेल बॉलिंग करणाऱ्या टीमकडे 2 षटकं फेकण्यासाठी. कदाचित 2 षटकं 10 मिनिटांच्या आतमध्ये फेकले नाहीत तर तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या दोन्ही टीमनं. एकीकडे प्रियांश 11 गोरठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहाल या ठिकाणी श्री 11 चावरुल या दोन टीम दरम्यानचं हे घमासान युद्ध एकमेकांच्या विरोधातलं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रातील ही लढत पाहायला मिळते. श्री 11 चावरुल टीम आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आपण पाठवा. अन्यथा 3 धावसंख्येची पेनल्टी लागली जाईल अतिरिक्त खेळाडूसाठी याची नोंद आपण देखील घ्यावी. आणि गोरठण टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. प्रियांश 11 गोरठण टीम. गोरठण टीमचे पुरस्कर्ते मनीष पाटील. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्टँडर्ड बॅट्समन आदेश वेस्टेड नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलं. पहिलाच नो बॉल या ठिकाणी वेस्टेड आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच अतिरिक्त बॉल. एक धावसंख्या
प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला सोहेल पाहायला मिळतो. आधीचा आक्रमण डाऊन द स्टेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. येतो षटकार. नऊ धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचते त्या ठिकाणी. लेफ्ट हँडर बॅट्समन आदी पाटील. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फंबल होते या ठिकाणी. 2 कंप्लीट झाले. अगदी सहजरित्या धावसंख्येत 2 न बदल केला जाईल. 2 आकड्यांना प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचतील तर तब्बल 11 या आकड्यावरती 11 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचलं. बॅटिंग करणाऱ्या प्रियांश 11 गोर्ठन टीम बॉलिंग करते. खरं तर या ठिकाणी निश्री 11 सावरली टीम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पहिल्या सत्रामध्ये 11 धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचलेलं षटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सोहेलचं षटक चालू पहिला वेस्टर्न बॉल टाकला. खरं तर त्या बॉलवरती आलेली अतिरिक्त धावसंख्या नंतर षटकानंतर 2 दुहेरी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. टॅप केले बॉलला, हुक केले, स्वीट साऊंड बॉल मध्ये पाहायला मिळाला. एक कंप्लीट केली धावसंख्या एक आकड्याने केला जाईल बदल. धावफलक मात्र जम पोहोचेल त्या तब्बल 12 या आकड्यावरती 12 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 12 धावा धावफलकावरती यानंतरचे 4 सामने 4 षटकांचे खेळवले जातील याची नोंद दोन्ही टीमच्या कर्णधारांनी चारही टीमच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. कारण की यानंतरचे चारही सामने 4 षटकांचे असतील. शफल झाला खेळाडू त्यानंतर बॉलवर आक्रमण केलं. एक कंप्लीट केली. दुसरीच्या मागे दोन्ही खेळाडू धावतायत. दोन्ही खेळाडूंना दोन्ही धावा अगदी सहजरित्या केलेत कंप्लीट. 2 न केला जाईल बदल या ठिकाणी आणि धावसंख्येत बदल करत असता जाऊन पोहोचतील धावा तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. सोहेल सहजानं एक अतिरिक्त चेंडू फेकला. खरं तर 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला असता जर लिगल डिलिव्हरी झाली असती पहिले बॉलवरती 7 चेंडूंचा कदाचित हे षटक पडू शकतं. यात मात्र शंका नाही. खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डाऊन द स्ट्रेच खेळला पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि आली या ठिकाणी चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जम पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपला आणि 18 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जात आहेत. ठिकाणी संपुष्टात आलंय आणि धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 18 धावसंख्या. आदित्य पाटील आणि त्याचबरोबर तेजस्वी जोडी होईल तर षटक थोडंसं महागडं ठरलं. फेबनचं फेटूच्या षटकाला होईल या ठिकाणी सुरुवात.
बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील दुसरा पेवनचा फेटूचा षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर कुणाल खोपकर. टीमचा कर्णधार आहे कुणाल खोपकर. कुणाल खोपकरची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोहेल आणि कुणाल अद्याप दोन गोलंदाज खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे प्रियांश इलेव्हन गोल्डन टीम आपण आणि त्यांच्या विरोधात इलेव्हन सावरलेट टीम एक झुंज देताना पाहायला मिळते. आदित्य पाटील हलक्या हाताने स्ट्रेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला कुणाल खोपकरचा. 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्ची असताना देखना फटका या ठिकाणी मात्र सजवले खबरच्या डोक्यावरून बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल जाईल 4 धावसंख्येसाठी. आदित्यच्या बाट मधून आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. 4 प्रगतीपथ थोडं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 आकड्यावरती दुहेरी धावसंख्या 22. कुणाल खोपकर बरं आता दुसऱ्या बॉलवरती चढवलेलं आदित्यचं आक्रमण, कारण की पहिल्या बॉल स्लॉटच्या थोडासा बाहेर पाहायला मिळाला आणि हा बॉल अगदी त्याच्या बॅटच्या मरेड मध्ये बसला गेला खरं तर, आणि त्यावरती चढवलेला चौकार आपण आदित्यच्या बाट मधून पाहायला मिळतो. अद्याप आदित्य खरं तर 15 धावसंख्येवरती खेळतोय. डॉट बॉल येतो. डॉट बॉल तेजस आणि आदित्य ही जोडी मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. कुणाल खोपकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बॉल वरती. हलक्या फळीने खेळाचा प्रयत्न खरं तर आदित्यचा चालला. आदित्यच्या 3ही फटक्यांमधला जो स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला. एक आलीय धावसंख्येत देखील आकड्यांना बदल केला जाईल. 23 धावसंख्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटक 5 षटकांचा खरं तर सामना असणारे दोन्ही बॅट्समन लेफ्टी राईटी कनेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजांची दमछाक खरं तर दोन्ही बॅट्समनला फेस करत असताना गोलंदाजावर देखील थोडासा दबाव निर्माण होतो आणि असंच परिवर्तन आपण पाहिलं की चौकार देखील आला. त्यानंतर 2 डॉट बॉल, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 25 पर्यंत जाऊन पोहोचलं बॅटिंग करणारी श्री 11 सावरली टीम. आडव्या फळीनं बॉलला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावसंख्येसाठी तेजसच्या बाट मधून येतो षटकार. षटकार आला त्याच्या बॅट मधून. षटकाराच्या साह्याने 29 धावसंख्या धावपळावरती आता येऊन पोहोचला बॅटिंग करणाऱ्या श्री 11 सावरली टीमच्या. एकोणतीस धावसंख्या धावपळावरती येऊन पोहोचल्यात. 5 षटकांचा सामना आहे. 50 ते 60 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट तरी सेट करावं लागणार प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात, कारण की 5 षटक म्हटलं की 50 ते 60 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट सेट करणे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं. बॉल
तेजस 12 धावसंख्येचे वैयक्तिक खेळ केले मैदानावरती. एक षटकार, एक चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर एक दुहेरी धावसंख्या. दुपारचं सत्र खरं तर चालू आहे. दुसरी मॅच आहे बास्केटची. अजूनही 4 मॅच खेळवायच्यात. फुल टॉस बॉल हा देखील कन्वर्ट केले 6 धावसंख्येसाठी. येतो षटकार. 35 धावसंख्या धावपळावरती झालेले आहेत. 2 षटके या ठिकाणी मात्र संपुष्टात आलेत. कुणाल खोपकरला देखील तब्बल 17 धावसंख्या आल्या. या षटकामध्ये एक षटकार आपल्याला 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एक चौकार, एक सिंगल आणि त्यानंतर 2 डॉट बॉल असं समीकरण या षटकातील आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्यामध्ये 18 त्यानंतर या षटकामध्ये 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कुणाल खोपकर आणि सोहेलची गोलंदाजी या ठिकाणी मात्र संपली. आदित्य आणि तेजस खूप चांगली कामगिरी करतात. तेजसचा विचार केला 4 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावसंख्येची बहादर खेळी केली. त्यानंतर आदित्य पाटीलचा विचार करतात 2 सिंगल आहेत. त्याचबरोबर 2 दुहेरी, 2 डॉट बॉल, एक चौकार, एक षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सोहेल गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या खरं तर खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सासगाव एंड कडून बॉलिंग करत असताना. दोन षटक या ठिकाणी मात्र संपलीत. सोहेल येतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक फेकण्यासाठी सोहेल तयार होईल. कारण की 3 षटक तिसऱ्या षटकाची सुरुवात चालू आहे प्रगतीपथावरती या ठिकाणी. खूप चांगला फटका या ठिकाणी आदित्यच्या बॅट मधून पाहतो आपण. एक कंप्लीट केली जाते. एक वर आदित्यने थांबवलं. कदाचित तो का होऊ शकत होता दोन्ही खेळाडूंसाठी. त्याचबरोबर एक वरती थांबवलं. एक आकड्यानं धावफलक मात्र आपण पाहाल धावून पोहोचेल त्या तब्बल 36 या आकड्यावरती 36 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. सोहेलचं हे षटक आहे. सांघिक कोट्यातील दुसरं षटक तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सोहेलचं. कारण की 5 षटकांचा सामना म्हटलं तर यासाठी 4 गोलंदाज किमान वापरले जातील. त्यातील एक गोलंदाज 2दा षटकं फेकू शकतो. त्यामध्ये 18 धावसंख्या खर्च करून सोहेलच्या वाट्याला पुन्हा एकदा गोलंदाजी येताना आपल्याला पाहायला मिळाली. फुलात टाकलं बॉलला थोडंसं आणि त्यानंतर घेतलं थोडं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. बॉल डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या साहाय्याने प्रगतीपथ स्थिरावलं जाईल. 36 या आकड्यावरती सलामीर जोडी अजूनही मैदानावरती तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार.
40 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. सोहेलचं षटक आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 41 आकड्यावरती. 41 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. एक चौकार, एक व्हाईट बॉल, एक डॉट बॉल, एक सिंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. खूप यानंतरची श्री साबाई माता खालापूर आणि त्यांच्या विरोधात प्रियांश इलेव्हन गोठण या दोन टीम दरम्यानची लढत असणार आहे. जज करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल लाईल सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. हॅलो. 49 धावसंख्या संघाच्या अर्धशतकाकडे वाटचाल करत असणार ही धावसंख्या डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित तेजसला परतावा लागला असं. दोन्ही खेळाडूंना समंजसपणाचं लक्षण दाखवलं. 22 आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र संपुष्टात आले. 3 षटकाच्या अंतिम धावफलकावरती मात्र धावा येऊन पोहोचल्या. संघाचं अर्धशतक मात्र या ठिकाणी कंप्लीट झालं. 50 धावा धावफलकावरती मात्र 18 चेंडूंच्या अंती जाऊन पोहोचल्यात. येस कमॉन डीजे. हॅलो. 3 षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आलीत. 50 धावसंख्या 50 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. 18 चेंडूंच्या अंती. विवेकची गोलंदाजीला होईल या ठिकाणी सुरुवात. श्री इलेव्हन सावरली आणि त्यांच्या विरोधात प्रियांश इलेव्हन गोरठण या दोन टीम दरम्यानची मॅच. यानंतरची मॅच असेल श्री साबाई माता खालापूर आणि त्यांच्या विरोधात प्रियांश इलेव्हन गोरठण. म्हटलं तर प्रियांश इलेव्हन गोरठण टीमला ही मॅच खेळून पुन्हा मॅच खेळायची आहे श्री साबाई माता खालापूर टीमच्या विरोधामध्ये.
विवेक पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज चौथं षटक गोलंदाजीसाठी घेऊन येतो. 50 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल पंचांनी घोषित केलं या ठिकाणी. अतिरिक्त धावसंख्येने भर पडेल. 51 धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्या बॅटिंग करणाऱ्या श्रीलवन सावरवली टीमचे. एक्कावन्न धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या फळीनं बॉलला खेळ गजर केले बॉलला आणि विकेट क्रमांक 1 पहिलीच विकेट या ठिकाणी येईल बाहेर. ते दाखल होईल. 51 धावसंख्येवरती आलेली हे महत्वाची तेजसची विकेट गोल्डन विकेट म्हणावी लागेल खरं तर या विकेटला. सलमान 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची एक आक्रमक खेळी करून खरं तर तेजसनं मैदानातून परतलाय आणि सलमान गेलाय खरं तर मैदानावरती. पहिला बॉल वाईड आला विवेकचा आणि त्यानंतर टिपलेला हा मोहर 51 या आकड्यावरती म्हटलं तर सलमान खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. आदित्य पाटील अजूनही मैदानावरती दाखल आहे. आदित्य पाटील चेंडूला थोडस वळण दिलं. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो विवेकचा. 51 धावसंख्या धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक आपल्याला पाहायला मिळतो. सलमान आलाय थोडा शफल झाला. बावन्न धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय. विवेक या गोलंदाजाचा. बावन्न धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आदित्यनं षटफूल बॉलला फेकलं बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. आदित्यच्या बॅट मधून एक घमासान युद्धाला सुरुवात होत असताना आलेला हा दर्जेदार षटकार. सगळ्यांनी धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्या. तब्बल 58 या आकड्यावरती 58 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. बॅटिंग करणाऱ्या श्री 11 सावरलेली टीम जो प्रियांश 11 गोल्डन टीमच्या विरोधात खरं तर बॅटिंग करतोय आता. विवेक विवेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
11 चेंडू 23 धावसंख्येवरती वैयक्तिक आदित्य खेळताना पाहायला मिळतोय. सफल होऊन खेळलाय आदित्य. थोडा फसलाय फटका. उंची जास्त लांबी कमी आणि आदित्यला आता परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 वैयक्तिक 23 धावसंख्येचा खेळ करून आता आदित्य तंबूच्या दिशेने परतला. बॅक टू द डगआउट आदित्य पाटील. डायरेक्टेड होऊ शकले असते कदाचित ते खेळाडू. एकदा वासेल धावसंख्या देखील आकड्याने केला जाईल बदल. धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 22 आहे की लेग बाईज आहे. लेग बाईज पंचाने लेग बाईज सिग्नल दिलं या ठिकाणी. धावसंख्येत एक आकड्याने बदल केला जाईल. धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 59 या आकड्यावरती 59 धावसंख्या धावफलकावरती लागले जात आहेत. 4 षटके या ठिकाणी मात्र संपुष्टात आलेत. एकूण 60 धावसंख्या 4 षटकाच्या अंती येऊन पोहोचल्या. 4 षटकं संपली. 24 चेंडूंचा खेळ संपला. 59 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. 5व्या षटकाला होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल राहील शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक खेळण्यासाठी. करण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम षटक फेकण्यासाठी करणला प्राचारण केलं खरं तर सासगाव एंड कडून. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे करण. आदित्य आणि त्याचबरोबर तेजस या खेळाडूंना केलेली कामगिरी खरं तर खूप महत्वाची ठरली, कारण की दोघांनी 53 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान दिलं खरं तर दोन्ही खेळाडूंनी. विकेट लागली जाते. पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन कोण आहे? 59 धावा झाल्यात. बॅट्समनने खूप चांगला देखना फटका या ठिकाणी मात्र खेचलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार. होते खरं तर ज्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कमी वयात पदार्पण केलं आणि टेनिस बॉल क्रिकेटचं नाव खरं तर या खालापूर तालुक्यासाठी मर्यादित न ठेवता या खालापूर तालुक्याचं नाव साता समुद्र पलीकडे ज्यांनी नेऊन ठेवलं आणि आज देखील त्यांना क्रिकेटची ओढ इतकी निर्माण आहे खरं तर, आणि त्यांच्या नावाने खरं तर ही खालापूरला ओळख देखील क्रिकेटमध्ये मिळाली. 40+ असून देखील एक चांगला
खेळ ज्यांच्या वतीनं नेहमीच आपण सातत्यपूर्वक पाहायला मिळतं ते आमचे खालापूर टेनिस क्रिकेटमधील एक खूप मोठं नाव संजयजी सोळंकी उर्फ इको यांचे या ठिकाणी झाले शुभ आगमन. आणि त्याचबरोबर खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित. त्यांचे देखील आभार. पहा, एखाद्या खेळाडूचा सन्मान खरं तर त्या सन्मानापेक्षा क्रिकेटच्या चौकार षटकारानं केलेला सन्मान किती महत्वपूर्ण असतो हे आपल्याला पाहायला मिळालं. पाहुण्यांचं जसं आगमन झालं संजयजी सोळंकी यांचं, त्याचबरोबर चौकारांच्या आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 आकड्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 68 या आकड्यावरती. 68 धावसंख्या. करणची 2 चौकार आल्यात, एक सिंगल धावसंख्या आणि एक विकेट आली आहे खरं तर. 9 धावा खरं तर अद्याप खर्च केल्यात. संघर्षाची लढाई आहे खरं तर ही आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये दोन्ही संघ तितक्याच संघर्षाने खेळतात. आता मैदानावरती उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आकाश पाटील आणि राज सावंत ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुषारजी धुमाळ कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत. चांगला फटका खेचला या ठिकाणी. करण करण पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्नांमध्ये फसतो की काय, कारण की लेग बिफोर द विकेटची अपील पंचांकडे केली गेली. एक कंप्लेंट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीला अगदी सहजरित्या गॅदर कलेक्ट करून लेग बायच्या स्वरूपात आलेली ही एक धावसंख्या. षटक क्रमांक धावा झाल्या 30 चेंडूंमध्ये तब्बल 70 करायच्यात. 71 बॅटिंग करणाऱ्या टीमला द्वितीय सत्रामध्ये प्रियांश 11 गोरठण टीमला श्री 11 सावरवले टीम या ठिकाणी आपण बाल क्षेत्ररक्षण करू. कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि तुषारजी धुमाळ या ठिकाणी आपल्या समोर सोडले जातील. स्वागत तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं खालापूर अंडर-19 या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. जबरदस्त आयोजन आहे आणि अतिशय सुंदर युवकांना एकत्र करण्याचा हा चांगला मानस आयोजकांचा पाहायला मिळतोय. आयोजकांच्या वतीनं आपण सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करूया. या व्यासपीठावरती आपण बघतोय खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष गणेश नाना पाटील आणि सल्लागार संजय श्री सोलंकी यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आकाशजी पाटील आणि राज सावंत यांना बघतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. श्री 11 सावरणी संघाच्या विरोधात मात्र टीम खेळतीये प्रियांश 11 गोल्टन. आता पाठला करायचा टीम प्रियांश 11 गोल्टन संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 71 धावांचा.
येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 71 धावांची गरज असताना आता गोलंदाज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. सो 11 सावरणी संघ आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करेल. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. याआधी आपण आवाज ऐकला मणिजी मुंडे सरांचा. त्यांचं देखील कौतुक आपण इथे करतोय. जबरदस्त डीजे आणि डीजेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतायत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर या व्यासपीठावरती पाठीमाग. स्पर्धा लाईव्ह आहे. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. तुमची नावं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन या व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहे. सोहेल आणि कुणाल ही जोडी आता मैदानामध्ये गेली आहे. पाठला केला जाईल. 71 धावांचा स्ट्राईक एंड वरती सोहेल आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वर कुणाल. गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज आदित्य. आदित्यला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. पंचांना विनंती असेल आपण मॅचला सुरुवात करा. 30 चेंडू 71 धावांची गरज आहे. जबरदस्त लढत मैदानामध्ये होईल. अंडर 19 चे सगळे खेळाडू आहेत. युवा तरुणांना दिलेली ही आयोजकांनी संधी आहे आणि इथून आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल. थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पंचांच्या उजव्या बाजूनं 5-6 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज आदित्य तयार. आदित्यचा पहिला चेंडू यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पंच राज सावंत सांगता स्क्वेअर आहे. इथे 1 या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेशा होतोय. 30 चेंडू मध्ये 71 धावांची गरज असताना आता गरज आहे 30 चेंडू 70 धावांची. जबरदस्त हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. पहिल्या लिगली चेंडूचा खेळ मात्र इथे पूर्ण होतोय आणि स्कोर कार्ड वरती 2 धावांची नोंद. पाटला मात्र 71 धावांचा केला होता. एक मॅच रंगतीये. श्री 11 सावरोली विपक्ष प्रियांश 11 बोरटन या दोन संघामध्ये. गोलंदाजाने यावेळेस एंड बदललाय. स्ट्राईक एंड वरती आता उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळेल. कुणाल हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि या P1च्या षटकामध्ये त्याला पुरेपूर या ताकदीचा इथून आता वापर करावा लागणार. ऑप्शनच्या बराच लाईनच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडूचा इशारा 1 या धावसंख्येनं धावफलकावरती वाढ. जबरदस्त फटका यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टायमिंग परफेक्ट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं ज्यानं या चेंडूला अडवलंय आणि इथे मिळते ती पुन्हा एकदा सिंगल.
चेंडूला उंच उडवण्याचा प्रयत्न दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र इथे निसटला आणि इथे मिळेल ती एक धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 5 धावांची नोंद. 71 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. जबरदस्त हा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये कुठल्याही स्पॉट वरती या चेंडूला उसळी मात्र दिलेली आहे गोलंदाज आदित्यनं. जबरदस्त गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या बाजूने हा गोलंदाजी करणारा गोलंदाज ज्यानं उजव्या हाताच्या फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम यावेळेस केलंय. पिवळचं षटक दर्जेदार पद्धतीने तो हाताळतोय. 5 या धावसंख्येवरती आता स्कोर कार्ड स्थिर आहे. 71 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला गोलंदाज संघ मैदानामध्ये थोडासा अडचणीत येतोय की काय असा प्रश्न आता मैदानामध्ये विचारला जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क झाला नाही. इथे मात्र 38 सर्कल मध्ये लेग लाईटच्या माध्यमातून पूर्ण होती ती एक धाव. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांचा येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जसं वाटलं होतं स्कोर कार्ड वरती धावांची नोंद केली जाईल ती 6. आपण चेंडू झालेत ते 5. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज राज सावंत आणि त्याच्या बरोबरीनं आकाश पाटील. जबरदस्त हा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये तिकट चेंडूचा मारा. इथे परिस्थिती आता विकेट झालेली आहे. पहिलं षटक समाप्त होतं आणि ही स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. बिनबाद 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 25 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी दिला गेला होता आणि त्यातून तुम्ही खर्च केलेले 6 मिनिटं 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज. 65 धावांचं टार्गेट. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. शुभम गोलंदाजी मार्गवरती आलाय. श्री लेवण सावळी संघाचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाजी मार्गवरती आहे आणि स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज सोहेल. या षटकामध्ये आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ आहेत. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल पद्धतीनं फटकेबाजी या षटकामध्ये होणार का? हवेचा वेग आता विरोधात पाहायला मिळतोय फलंदाजाच्या. याचा पुरेपूर वापर गोलंदाज करणार का? बरेचसे प्रश्न आहेत या मॅच मध्ये पण त्याचं उत्तर फलंदाजाला शोधायचं आहे. 24 चेंडू 65 धावांचं टार्गेट. गेम इज ऑन. सेकंड टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जबरदस्तरित्या झेल टिकतो आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या बाहेर येईल. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 6. स्कोर वरती लागल्यात. पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर आला. नेक्स्ट बॅटर सोहम घाडगे मैदानामध्ये दाखल. माझ्या सोबत मास्टर माइंड अर्थातच संजय सोलंकी सर बसलेले आहेत. बराचसा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे क्रिकेटच्या खेळाचा. बऱ्याच वेळा चांगल्या पद्धतीचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. ती खालापूर प्रीमियर लीग असो किंवा मग चॅम्पियन प्रीमियर लीग. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या खेळाडूंना आणण्याचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून होत असं. पण यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे.
सोमना आलेल्या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू यावेळेस षटकाला टाटा बाय बाय करता करता जातोय सीमारेषा पार. सोहम आलाय पहिला षटकार. षटकारानं मात्र थोडासा विचार करायला लागलाय सगळ्या क्षेत्ररक्षकाला. टोटल धावा लागल्यात त्या 12. पाटला मात्र 71 धावांचं करताना. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू जातोय सीमा रेख पार. बॅक टू बॅक सोहमनं मारलाय दुसरा बिग हिट षटकार. सोहमनं मात्र जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. ज्या धावांचं टार्गेट चेस करायचंय त्या धावासाठी तो संघर्ष करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 18. 71 धावांचं भलं मोठं टार्गेट या मैदानावरती पूर्ण होईल की नाही असा प्रश्न मात्र विचारला जात होता. पण सोहमनं गेल्या गेल्या या टार्गेटला मनामध्ये सेट केलं आणि चांगली फटकेबाजी देखील तो करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज शुभमचा हा बोलता चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. असं वाटलं होतं आणखीन एक जबरदस्त मोठा फटका पाहायला मिळेल. पण या चेंडूला बरोबर अडवलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे धाव कर्ज आली ती एक. 19 धावांची नोंद स्कोर कार्ड वरती होतीये. आता डाव्या हाताचा बॅटर कुणाल स्ट्राईक एंड वरती आहे. सोहेल स्ट्राईक एंड वरती. कुणाल मात्र बाद झालाय. ऑफ ब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू बॅट वरती पुरेसा आला नाही. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र हा फटका बसलाय. सलामीची जोड आता पॅव्हलियनच्या दिशेला पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॅटर जाईल 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 19. पाटला मात्र केला तोय 71 धावांचा. खेळ मैदानामध्ये रंगतोय 3-11 साऊंड संघाच्या विरोधात प्रियांश 11 गोर्धन डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर आलाय वरुण. वरुण स्ट्राईक एंड वरती आहे. पुन्हा एकदा फलंदाज बरस नारगा. यावेळेस गोलंदाजानं मात्र अतिशय सुंदर त्यानं चेंडू फेकला आणि त्यावरती मिळवलेली विकेट देखील पाहायला मिळाली. पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका मात्र खेळला जातो. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका सीमारेषा पार. अगदी मिळतील या चेंडूवरती 4 धावा. चौकार वरुण मात्र घेतलाय खालून हा चौकार. डीजे 23 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. येणारे 18 चेंडू 48 धावांची गरज विजयासाठी टीम प्रियांश 11 गोल्डन संघाला.
11 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज. यानंतर देखील जबरदस्त टीम पाहायला मिळेल मैदानामध्ये. साबाई माता खालापूर च्या विरोधामध्ये आता पुन्हा एकदा प्रियांश इलेव्हन गोल्डन संघाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचं आहे. कोणाच मॅच आहे? चौथीची खालापूरची मॅच आणि खालापूर बरोबर कोण आहे? हे जे गोल्डनच आहे ते काय बोलतात चौथी मॅच. इथे मात्र विकेट घेतली गोलंदाजर आदित्य पवार गोलंदाजी मार्क वरती आला, ज्यानं पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवला आणि एका मोठ्या फलंदाजाला त्याला मैदानाच्या बाहेर धाडलंय. बाद होणारा फलंदाज सोहम बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा संधी डीजेला. कारण आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस आपण हा चेंडू बघतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार गेलाय. येथील 6 धावा. इट्स बिग हिट षटकार. खालापूर प्रीमियर लीगचा ब्रँड आलेला हा तर मारतोय षटकार. वरती टोटल धावा लागल्यात 29. आणखीन एक जबरदस्त फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 30 धावांची नोंद. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 71 धावांचं टार्गेट, म्हणजे अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. ती विजयासाठी प्रियांश इलेव्हन गोल्डन संघाला. इथे पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थांबला, चेंडू मात्र थांबत नाहीये. हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेडा पार. टोटल धावांची नोंद झाली आहे 34. 14 चेंडू 37 धावांची गरज. येणारे 14 चेंडू आणि 37 धावांची गरज. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ देखील पाहायला मिळेल. टोटल 36 धावांची नोंद. पलीकडच्या गॅलरीमध्ये आपण बघतोय सारथन संघाचे सगळे खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सगळ्यांचं आपण या खालापूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक असं स्वागत करूया. सारथनच्या मैदानावरती रंगणारा हा खालापूर अंडर 19 चा खेळ. इथे मात्र पंचांचा नोचा इशारा आला आणि त्याच्यावरती मिळालेली ही सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न. फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थांबला. या खेळामध्ये थांबून चालत नाही. इस खेळ में डरना मना है. नो प्लस 2 म्हणजे 3 धावांनी वाढ. आणि येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट.
असेल आजच्या दिवसातील हा फ्री हिट. पंचांची बात घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि शेवटचा मानला जाईल. क्वालिफाईड पंच आहेत. बराचसा दीर्घ अनुभव त्यांच्याकडे. ओपन क्रिकेटचे खेळ देखील त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील मोठं नाव आहे या दोन्ही खेळाडूंचं. आणि आज मात्र अंडर 19 खालापूर प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. इथे येणारा चेंडू मात्र फ्री हिट. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 39. 42 पाहिजे ना अजून 32 पाहिजे. किती बॉल 13 बॉल 32. 15 चेंडू 32 धावांची गरज. हा चेंडू मात्र आहे फ्री हिटचा. आखो टप्प्याचा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चेंडूचा पाठला नक्कीच केला जाईल पण तोपर्यंत इथे मात्र 2 धावांची नोंद. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 41. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये या 30 धावा कंप्लीट कराव्या लागणार रिलायन्स 11 गोल्डन संघाला. आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये श्री 11 साऊल संघाला या 30 धावा वाचवायच्या. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. तोपर्यंत मैदानामध्ये होईल ड्रिंक ब्रेक. वरती गोलंदाज श्रेयस घोसाळकर मॅन फ्रॉम सावरोळी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय. परफेक्ट कार्यक्रम झाला आणि या चेंडूवरती आल्यात 6 धावा. टोटल स्कोर कार्ड वरती 47 धावांची नोंद. येणाऱ्या 11 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती 24 धावांची. 11 चेंडू 24 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. डीजे चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. पुन्हा एकदा आकुंचनचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा मारलाय. सीमारेषा पार फिर मिलेंगे रनचे. इट्स अ षटकार.
लागोपाठ 2 षटकार मारलेत. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी आता 18 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये सुरेख टाकलेला हा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. 9 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता 2 धावांचं अनालिसिस. 9 चेंडू 18 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये. श्री 11 सावरळी संघ देखील त्याच ताकदीनं मैदानामध्ये खेळतोय. विरोधात प्रियांश निवड गोरटन संघाला देखील त्याच ताकदीनं आपण 2 हात करताना पाहतोय. कारण स्ट्राईक एंड वरती कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये फेकलेला चेंडू बॅट वरती आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 8 चेंडू 18 धावांची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ करतात. याचा आनंद मात्र खालापूर अंडर 19 प्रीमियर लीगच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक घेताना. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिक्सनला स्कोर कार्ड वरती होईल वाढ. 1 से बढ़कर कुछ मिलेगा नहीं. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा. 7 द्यावी लागणार. गोलंदाज श्रेयस या गोलंदाजाला आता 7 द्यावी लागेल. श्री 11 सावरळी संघाची. हा चेंडू या मॅच मध्ये कदाचित निर्णायक ठरू शकतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे मात्र वरून आखरी टप्प्याचा हा चेंडू होता. वरूनला बॅट वरती घेता आला नाही. इथे हा चेंडू गेलाय निर्धाव. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा रंग बदलताना. ठोक डीजे. चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आदित्य पाटील. मोठी लहान पण कीर्ती अतिशय महान भन्नाट फलंदाजी आपण पाहिली. आता तिखट गोलंदाजी त्याला करावी लागेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे करण. ज्यानं 2 षटकार मारून आपला आत्मविश्वास मात्र जागा केलाय. पण आदित्यला देखील 6 चेंडूचा खेळ करताना निर्णायक क्षणी निर्णायक टप्प्यावरती चेंडू फेकावे लागतील. पंचांच्या उजव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज तयार. सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न पण काव कॉर्नरच्या दिशेने टिपलेला हा झेल. करणचा संपवलेला आदित्यनं पहिल्या चेंडूवरती खेळ. पण मॅच अजूनही ऑन आहे. 5 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. ते 5 चेंडू आणि 17 धावांची गरज.
शेवटच्या 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती विभासला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आदित्य तयार. विभासला जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. 2 गाड्या एकाच पट्टीवरती पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. वरून बॅक टू द डगआउट. 4 चेंडू आता 17 धावांची गरज. डीजे एकदा विभासनं सरळ बॅटनं खेळलाय. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ होते. 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर प्रत्येक स्ट्राईक एंडवर. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला पण विलंब कार्पेट या फटक्यावरती उत्तर आलंय ते फक्त आणि फक्त 2 धावांचं. 2 धावांच्या मदतीनं टोटल 57 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटच्या आता 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत भरू शकतो पण असं काही मैदानामध्ये घडेल का? आदित्य पाटील गोलंदाजी मार्ग वरती जबरदस्त आहे गोलंदाजी करताना. यावेळेस आदित्यनं मात्र वेगवान चेंडूवरती दांडी गोल केली आहे फलंदाजाची. आता 1 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 14 धावांची. एक चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू जवळ 14 धावांनी श्री 11 सावरळी संघ जिंकलाय आणि मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 12 चेंडू मध्ये 23 धावांचं योगदान आणि 2 विकेट ज्याच्या नावावरती आहे तो आदित्य पाटील करतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. श्री 11 सावरळी संघाचा खेळाडू त्याला मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट मॅच अभि 11 देव नावे संघाचा संघनायक आणि श्री 11 संघाचा संघनायक सावरळी संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच लगेच पाहायला मिळेल. देव नावे विरोधात सावरळी आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच असेल आदित्य पाटील.